तर चला लगेचच खांडीचा पडा आपण विनंती करू मी वाघाच्या वडी टीमला आपण लगेचच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या आत. मॅचला मजा येईल कारण की जेवढी चांगली बॅटिंग आपण खांडीचा पडा संघाकडे पाहिली आहे तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपण या टीमकडे पाहणार आहोत. परंतु आता या मॅचला मजा येईल कारण की एका बाजूला अविनाश वाघ, अंकुश वाघ यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात खरं तर दीपक आकाश यांचा संघ अर्थातच खांडीचा पडा संघ. मॅचला मजा येईल. 18 चेंडू 23 बनवायचे आहेत. टार्गेट जरूर छोटा आहे परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात ना तेव्हा नेहमीच सामने पाहायला मजा येते. तेव्हा गोलंदाजांमध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. परंतु आता या मॅचमध्ये काय घडेल. स्वप्न आहे वाघाचेवाडी संघाचं या स्पर्धेत क्वालिफाय व्हायचं आहे. मागच्या वर्षी स्वप्न अधुरं राहिलं आहे आणि पुन्हा एकदा तेच स्वप्न घेऊन आलेत याही वर्षी. मात्र आत्तापर्यंतचा खेळ चांगला राहिला आहे आणि आता याही इनिंगमध्ये शांत डोक्यानं मात्र दोन्ही खेळाडूंना दोन्ही सलामी वीरांना अगदी शांत डोक्यानं मात्र इथनं चांगला खेळ करावा लागेल. 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी अविनाश वाघ आणि त्यांचा समवेत आणि ज्ञानेश्वर आहेत. तर चला मॅच स्टार्ट करायची आहे. जास्त वेळ करू नका मित्रांनो. जवळ 4 वाजून 32 मिनिटं झालेले आहेत म्हणजे 4:30 वाजलेले आहेत. अगदी आपण आता नक्कीच थोड्याच वेळामध्ये सकाळ देखील होईल. आपण पहाटेमध्ये आहोत. अगदी पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये अगदी सूर्य देवता देखील आपल्याला दर्शन देतील. चला पंच नक्कीच आपण बॉल देखील जमा करायचे आहेत नंतर मॅच झाल्यानंतर. नक्कीच जे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत मनोज पंचांना आपण काम देऊ. मॅच ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी डिफेन्स करायचं होतं. पहिलाच बॉल डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट. शून्यातून सुरुवात करत असताना दोन्ही संघ शून्यातून विश्व निर्माण होतोय. शून्यातून जग जिंकता येतं आणि इथं आपण पाहता दोन्ही संघ शून्यामधून सुरुवात करतात. शून्यापासून 23 पर्यंत पोहोचायचं आहे. फटका चांगला आहे. 20 मध्ये बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचल फेक करत असताना परंतु या चेंडूवरती एक सिंगल. अगदी चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं तब्बल 4 क्रिया या कराव्या लागतात. आणि जितू एक चांगला फिल्डर आहे या टीमचा. चांगली फिल्डिंग. एकच धाव. स्ट्राईकवरती हवी. ओव्हरपीच बॉल. फटका चांगला आहे. अगदी मिडॉनला बीट करत असताना बॉल चालला डीप मध्ये जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहिलंय की मिडॉन आतमध्ये आहे आणि अगदी त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं डीप मध्ये. सीमा पार. 4 धाबा चौकार. चार धावा आल्यात. संघर्षाचा संकनाद केला जातोय अविनाशच्या माध्यमातून. 4 धावा. 4च्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. वॉट अ शॉट. खोदून काढलाय आणि बॉल जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला दन 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 करत सीमा पार. 4 धावा चौकार.
चला लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे. खरं तर प्रभाकर देशमुख जे वरणे गावाचे आहेत त्यांनी वाघाची वडी संघाला पॅक केलं, पॅकर आहेत. खरं तर नक्कीच ते देखील या मॅचचा आनंद लुटत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बॅकफूटवरती आले होते, त्यानंतर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी बॅट्समन पासून दूर होता आणि चांगला चेंडू डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मॅचमध्ये वापसी करून जाण्याचा एक सूत्र बनेल आणि आपण पाहतात हा बॉल डॉट आलाय. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा बनल्या गेल्यात. आतापर्यंत 5 बॉल देखील झालेले आहेत. म्हणजे जर समीकरण पाहिलं तर येणारे 13 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. अगदी हा चेंडू बॉडीचा वेध घेणारा होता, शरीरावरती होता. कदाचित हा चेंडू जास्त दुखापत न द्यावा अशीच अपेक्षा करूयात. परंतु या चेंडूवरती एक धाव मिळेल. पंच बॅट कट की लेग बाईस कळवायचं आहे. लेग बाईस, यस, एक धाव मिळाली या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजेच बिनबाद 10 धावा. सुरुवात करूयात. मॅच इथनं रनअप बॉलचा इक्वेशन आहे. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. 12-13चं समीकरण या मॅचमध्ये. खरं तर आता हे षटक भरपूर महत्त्वाचं राहील. आकाश भगत, अगदी आकाश भगत यांचा हा षटक भरपूर महत्त्वाचा राहील. टर्निंग पॉईंट षटक ठरू शकतो का? आकाशला पूर्णपणे 100% योगदान द्यावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये, शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. अगदी क्रिकेट म्हटलं तर अगदी एखाद्या मध्ये काय असतं हे सांगणं जेवढं कठीण असतं ना, तेवढंच कठीण असतं की कोणता संघ सामना जिंकणार. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू. अगदी हा चेंडू सरळ इष्टांवरनं जाताना पाहायला मिळतोय. जर का हा चेंडू थोडा जरी खाली असता तर इथे अविनाश वाघ यांचा त्रिफळा उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू होता. परंतु इथनं नशीब बलवंत म्हणावं लागेल. हा बॉल डॉट आलाय. ऑन साईडला पुल केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे आपण पाहतात एकच धाव मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नाहीये. इथनं खांडीचा पाडा संघाला कमबॅक करावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर सातत्याने डॉट बॉल आल्यानंतर विकेट इथे जरूर मिळू शकतात. एका दुसरा विकेट मॅचचा गणित बदलून जाऊ शकतो. क्रॉस बॅटेड फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत तिथे, चांगली फील्ड. परंतु एकच धाव, सिंगलपेक्षा जास्त काही नाहीये. दोन्हीही टीम मैदानाच्या आत हार मानायला तयार नाहीयेत. चांगला क्रिकेट दोन्ही संघ करतायत. आता इथं समीकरणाचा विचार केला तर येणारे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 11 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. सिंगल डबलनं देखील हा सामना वाघाची वाडी संघ जिंकू शकतो. ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु हा चेंडू डायरेक्ट आपण पाहतायत पॅडवरती आणि त्यानंतर अगदी लेग स्लिपला आपण पाहतात डायरेक्ट हिट देखील केलं गेलं, परंतु पंच सहमत नव्हते. पंच आपण पाहतायत खरं तर त्यांनी सांगितलं की खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये आहेत. परंतु आता इथनं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. आता रनआउट इथे चेक केलं जाईल.
यस, या ठिकाणी रनआउटमध्ये फलंदाज बाद आहेत, म्हणजेच एकही धाव नसेल, फलंदाज रनआउटमध्ये बाद आहेत. इथे LBW चेक केलं जाणार नाही आहे, कारण की आपण रनआउट आणि बिमरसाठी चेक नक्कीच करतोय. रनआउट आणि बिमरसाठी आपण रिव्ह्यू दिलेला आहे, परंतु LBचा विकेट मात्र इथनं टी व्हीवरती अगदी चेक करता येणार नाही आहे, कारण की आपल्या काही इम्पॅक्ट लाईनचा जो मीटर असतो तो नाही आहे. स्निकोमीटर देखील महत्त्वाचा असतो, जेणेकरून बॅटन बॉलचा संपर्क झालाय की नाही आहे. परंतु इथं आपण पाहतायत डायरेक्ट हिट झालाय मैदानाच्या आत. इथनं कहाणी ट्विस्ट, पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आता उर्वरित समीकरण पुन्हा एकदा बनलं जात आहे. मागच्या वर्षीचं स्वप्न आहे वाघाच्या वाडी संघाचा या स्पर्धेमध्ये, मात्र यावर्षी स्पर्धेमध्ये आपण पाहतात सुपर 6, तदनंतर सुपर 3 आणि तदनंतर मेगा फायनल खेळायचं आहे. परंतु इथनं स्वप्न पूर्ण होईल का? अगदी उघड्या डोळ्यानं पाहिलेलं हे स्वप्न नेहमी पूर्ण होतो, परंतु इथं आपण पाहतात मेहनत करायला लागेल. जो जास्त मेहनत घेईल तो नक्कीच जिंकेल. जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. आता उर्वरित इथे 8 बॉल सामना जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच हळूहळू अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आकाश इथनं चांगली कामगिरी करत असताना 8 बॉल 11 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत, चुका होणार नाहीयेत. इथे चांगला जजमेंट, कॅच कॅरी केली जाते. पुन्हा एकदा विकेटचा सिलसिला सुरू झालाय. 1 स्टार वाघाच्या वाडी संघाला हा लागतोय 440 वॉटचा झटका. फलंदाज अंकुश बॅक टू दी पवेलियन. अगदी मी कौतुक करेन गोलंदाज आकाशचं. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत. 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केला. सिंगल डबल येणं फार महत्वाचं होतं. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट, परंतु इथे आपण पाहतात अक्षय पोहोचले. अनबिलिव्हेबल कॅच, वेगानं चेंडूपर्यंत पोहोचले आणि इथं आपण पाहतात अजून एक फलंदाज होईल बाद. लगातार विकेटचा सिलसिला मागील 3 बॉलवरती मात्र 3 फलंदाज बाद झाले आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतात टर्निंग पॉइंट षटक. या षटकात पुन्हा एकदा युटर्न घेतलंय आणि पुन्हा एकदा आपण पाहतात खांडीचा पाडा संघ या मॅच मध्ये शिरकाव करतोय. आता शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. इक्वेशन होतं. आता मॅच किती लांब झाली आहे. 6 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज. सिंगल डबल फार महत्त्वाचे होते. क्रिकेटमध्ये एका धावेला मात्र लाख मोलाचं योगदान दिलं जातं आणि इथं म्हणून पाहतात आता मॅच पूर्णपणे पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये. आता सामना 50-50 मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि आता स्ट्राईकवरती टीमचा तारणहार, टीमचा संकटमोचक खेळाडू अर्थातच अविनाश वाघ. त्याच्याकडे पूर्णपणे आपण पाहतात पूर्णपणे टीमच्या आशा असतील. जो गाव अजूनही गावामध्ये ज्या नक्कीच खरं तर जे पाठराखे आहेत आपल्या टीमची मॅच पाहतात त्यांना खुश करायचं आहे. दोन्ही टीमचे पाठराखे नक्कीच मॅचचा आनंद लुटत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांच्या आशा आहेत की माझा संघ जिंकेल, सर्वांना आशा आहेत की आमचा संघ जिंकेल, परंतु या मॅचमध्ये कोण जिंकेल? जो जास्त मेहनत घेईल तो नक्कीच जिंकेल. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती अवी.
पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर. इथे पाहतायत पंचांचा इशारा मात्र येतोय की हा चेंडू डॉट आहे. डॉट बॉल वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. रनआउट आणि भीमर साठी इथनं तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. अगदी शफल झाले होते बॅट्समन आणि तदनंतर पंचाने सांगितलं की हा चेंडू चांगला आहे. अधिक रिटर्न क्रीज मध्ये होता हा चेंडू. डॉट बॉल बबली चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल डॉट. अगदी या ठिकाणाहून पाहतायत रणवीर रिदम मध्ये थोडासा अडथळा. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा. इथनं पाहिलं तर प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. दोन्ही टीम इथनं प्रयत्न करतात. मागच्या ओव्हरमध्ये आकाशनं चांगला षटक फेकला. तिथनं मात्र पूर्णपणे गोलंदाज बबलीला पूर्णपणे मित्रमध्ये ताकद मिळाली. फुलटॉस बॉल अगदी आपण पाहतायत बॅट्समन आपण पाहतात खरं तर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू प्रकाशला हा चेंडू खरं तर हिट होतोय आणि इथनं कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीयेत. नक्कीच इथनं अजून एक फलंदाज बाद. मॅच आता जबल थोडी रंग बदलते. पुन्हा एकदा आपण बघा विकेटचं पतन. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. थँक्यू. सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट आले. 4 बॉल 11 धाव संख्येची गरज. हार कर बैठने से अच्छा है कि एक बार जी जान के साथ कोशिश की जाए. कोशिश करावी लागेल. प्रयत्न करायचे आहेत. इथे हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. 6 बॉल मध्ये 11 पाहिजे होते. सुरुवातीला 3ही चेंडू डॉट आलेत. मॅच पुन्हा एकदा दबाव मध्ये. 12 चेंडू 13ची गरज असताना मात्र हा सामना 3 बॉल आणि 11ची गरज वरती आलाय. म्हणजेच डॉट पर्सेंटेज किती आले. एक डॉट बॉल डोकेडुकी ठरू शकते. असं वाटलं होतं की वाघाची वाडी संघ जिंकेल परंतु तसं नाहीये. मॅच मध्ये कमबॅक केलंय परंतु इथे हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. महत्वाच्या वेळेवरती आलेला हा महत्वाचा दमदार मोठा फटका चेंडू सीमा पार षटकार. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार. अगदी या ठिकाणी मॅच रंगतदार स्थितीमध्ये शेवटचा सामना आहे. दोन्ही संघाला सामना जिंकायचा आहे परंतु जिंकणार तो जो जास्त मेहनत घेणार. अगदी 3 बॉल मध्ये 11 पाहिजे होत्या. 4थ्याच बॉल वरती आलाय षटकार. आता 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 5 एखादा मोठा फटका. सामना 1 स्टार वाघाची वाडी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. 1 स्टार म्हणजेच 1 स्टार आणि तो 1 स्टार बनेल का अविनाश वाघ. त्याला पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी चांगला खेळ करायचा आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. 2 बॉल 5ची गरज. फटका इथे हात चांगला आणि बॉल पाठवला सरळ काऊ कॉर्नर सीमा रेखा पार षटकार. सामना जिंकलाय टीम वाघाची वाडी संघानं. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेट. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टीम वाघाची वाडी संघ 1 स्टार आणि 1 स्टार. एकदा अविनाशसाठी जोरदार लावून जाऊ द्यात. अगदी शेवटपर्यंत तो मैदानाच्या आत आपल्या टीम साठी अगदी रडत होता. अगदी मैदानाच्या आत तुम्हाला रडायचंय की लढायचंय हे दाखवलंय. अगदी लढता मात्र मैदानाच्या आत सामना जिंकल्यानंतर मात्र स्वतः नक्कीच रडलाय. सामना जिंकलाय अविनाशनं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नॉट आउट अविनाश वाघ.
खरं तर मागच्या वर्षीचं स्वप्न होतं, मागच्या वर्षी 7 बॉलमध्ये 3 धावा झाल्या होत्या, परंतु या वर्षी 3 बॉलमध्ये त्यांना 11 धावा करून दाखवल्यात. अभिनंदन पुन्हा एकदा. नक्कीच अनबिलिव्हेबल मॅच. खरं तर मी खांडेचा बडा संघाचंही कौतुक करेन की याही टीमनं मात्र चांगला खेळ दाखवलाय. अप्रतिम मात्र या ठिकाणी कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांचं कौतुक, अप्रतिम कामगिरी. चला दोन्ही टीम आपण शेकहँड करायचं आहे. खांडेचा बडा टीम आणि वाघाची वाडी टीम, आपण दोन्ही टीम शेकहँड करायचं आहे एकमेकांना. नक्कीच एकमेकांना तुम्ही खरं तर हस्तांतरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे.